राज्यात 3 भीषण अपघातात 13 जणांचा मृत्यू, 4 जखमी. दिंडोरीत एकाच घरातील 9 जणांचा अंत, नातेपुते, परशुराम घाट याच्यात मोठी दुर्घटना. राज्यात झालेल्या 3 मोठ्या अपघातात 13 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे, तर 4 जण जखमी झाले आहेत. राज्यभरात घडलेल्या 3 भीषण अपघातांनी हळहळ व्यक्त होत असून एकूण 13 जणांचा मृत्यू तर 4 जण जखमी झाले आहेत. नातेपुतेजवळील अपघातात एका कुटुंबावर काळाचा घाला घातला, तर परशुराम घाटातील अपघातात प्रवासी जखमी झाले आहेत. दरम्यान दिंडोरीतील विहीर दुर्घटनेत एकाच कुटुंबातील 9 जणांचा बुडून मृत्यू झाल्याने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. मुंबई येथून माळशिरसमध्ये येणाऱ्या कारच्या चालकाला झोपेची पेंग आली आणि यामध्ये कारवरील ताबा सुटून कार थेट कालव्यात जाऊन कोसळली. यामध्ये कारमधील तिघांचा मृत्यू झाला आहे. मुंबई येथील हनुमंत जठार, मंजुळा जठार, प्रीती टिळेकर अशी मृत्यू झालेल्या तिघांची नावे आहेत. यातील जठार दाम्पत्य हे प्रीती टिळेकर यांचे आईवडील असून या दुर्दैवी घटनेत आईवडील आणि विवाहित मुलगी असं तिघांचाही पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. तर गाडी चालवणाऱ्या जावई हा देखील गंभीर जखमी झाला आहे. या दुर्घटनेमुळे टिळेकर यांच्या 2 चिमुरड्या मुलांवर आभाळ कोसळलेला आहे आणि ही घटना काल शुक्रवारी घडलेली असून यानंतर पोलिसांनी तात्काळ उजव्या कालव्यातून कार बाहेर काढून मृतदेह देखील बाहेर काढले आहेत. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, पुणे.